राजेंद्र जाधव, विजय खरमाटे, मंगेश जाधव, सुरेखा गालफाडे उद्याच्या 5 वर्षाच्या करता चाकणची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची हा निर्णय उद्याच चाकणची जनता घेणार आहे। आणि त्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे उभ्या केलेल्या उमेदवार ह्या आपल्या आमचे बीडची कन्या आणि आपली चाकणची सून यांना प्रचंड मताधिक्याने आपण सर्वांनी विजयी करावं अशा पद्धतीनं विनंती करण्याच्या करता मी आपल्या सर्वांच्या परिसरामध्ये आलेलो आहे। मित्रांनो, मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की एकंदरीतच भाग्यश्री विवेक वाडेकर या सुसंस्कृत आहे, त्यांना राजकीय वारसा आहे, दोन्हीकडनं आहे, वडिलांच्याकडनं पण आहे, त्यांचे आई वडील तिकडे जिल्हा परिषदेचे सदस्य होते, इकडं देखील त्यांचा परिवाराने अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून अनेक ताकदीच्या उमेदवारांनी आम्हाला उमेदवारी मागितलेली होती, परंतु जागा एक होती आणि त्याकरता आमच्या त्या मराठवाड्याच्या लेकीला म्हणजेच भाग्यश्रीताईंना आम्ही उमेदवारी दिलेली आहे। आजच्या सभेच्या निमित्तानं अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत, पत्रकार मित्र आहेत, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया सगळेच जण आहेत। मी आपल्या सगळ्यांचं एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, एकंदरीतच मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की आपला हा सगळा परिसर हा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा, जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला होता। चाकण हे आशिया खंडातलं एक महत्त्वाचं औद्योगिक अशा प्रकारचं स्थान याला प्राप्त झालेलं आहे। एक ऐतिहासिक ठिकाण आहे। इथं ॲटो इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणावर आहे, इथं उत्पादन उद्योगांचं मोठं केंद्र आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या देखील चाकणकरांनो चाकणची ओळख संग्रामदुर्ग किल्ल्यामुळं खरी आहे। इथं फिरंगोजी नरसाळा यांच्या नेतृत्वाखाली त्या काळामध्ये मराठ्यांनी मोठं शौर्य गाजवलेलं होतं, अशा प्रकारचा इतिहास आहे। बरेचसे नवीन लोक आपल्या चाकणच्या परिसरामध्ये आलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या माहितीकरता हे उल्लेख मी करतोय। या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही जे काम करू पाहतोय हे काम करत असताना मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची की आपल्याला तर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि घटना दिली आणि आपल्या संविधान दिले आणि त्याच्यातून तुम्हाला प्रत्येकाला एक एक अधिकार दिले। तसं बघितलं तर माझ्या या चाकणच्या परिसरामध्ये अनेक जाती धर्माचे लोक हे वर्षानुवर्ष गुण्यागोविंदाने राहत आहेत। इथली लोकसंख्या वाढत चाललेली आहे। इथं आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर बाहेरचे लोक इथं आलेले, त्यांचाही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत। ते प्रश्न सोडवण्याच्या करता दिलीपराव मोहिते पाटील मी सतत प्रयत्नशील होतो। आज देखील मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की एकंदरीतच ह्या सगळ्या परिसरामध्ये काम करत असताना आम्ही कधी इतर चुकीचा असा प्रकारचा विचार केला नाही। मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की इथं अनेक प्रकारचे प्रश्न आहेत। ह्या भागामध्ये माझं झारखंड असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, आमचा भारताचा साऊथचा भाग असेल, अशा राजस्थान असेल, ह्या अनेक राज्यातनं लोक इथं मोठ्या प्रमाणावर आलेले। माझ्या मराठवाड्यातले लोक इथं मोठ्या प्रमाणावर आहेत, आमच्या बीड जिल्ह्याचे लोक इथं मोठ्या प्रमाणावर आहेत। खूप जण इथलं लोकसंख्या एवढी झपाट्याने वाढती आहे की इथं कचऱ्याच्या समस्या आहेत, पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत, वाहतुकीची कोंडी इथं होती आहे। इथं लोकांना राहण्याच्या करता झोपडपट्टी आहेत, त्या झोपडपट्टीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे घरं बांधून देण्याचा कार्यक्रम उद्याच्याला हातामध्ये घ्यायचा आहे। तशा पद्धतीनं एसआरईची योजना आहे। मी तुम्हाला पालकमंत्री म्हणून सांगतोय, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय, अनेक वर्ष आमचं या शहराशी नातं जोडलं गेलेलं आहे।
मी अलीकडच्या काळामध्ये मला ज्यावेळेस काही निर्णय घ्यायची वेळ येते त्यावेळेस आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो. त्यांनी मला सांगितलं की अजित पवार, आपल्याला इंदूरच्या धर्तीवर 3 शहरं आपल्या पुणे जिल्ह्यातली निवडायची पहिल्या टप्प्यामध्ये. तर कुठली शहरं निवडायची? काम होतं की कचऱ्याच्या बद्दलची विल्हेवाट लावणं. आणि मग त्याच्यामध्ये मी लोणावळा शहर निवडलं, कारण ते महत्त्वाचं शहर आहे. खोपोलीवरून वर आल्यानंतर पर्यटक तिथं मोठ्या प्रमाणावर येतात. स्वच्छता असली पाहिजे. उद्याच्याला बाहेरचे लोक पर्यटनाच्या निमित्तानं आले तर तिथं स्वच्छता असली तर पर्यटन वाढतं. पर्यटन वाढलं तर स्थानिकांना रोजगार मिळतो. स्थानिकांना रोजगार मिळाला तर उद्याच्याला स्थानिकांचे इतर व्यवसाय, हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक प्रकारे तिथं लोकांच्यामध्ये आर्थिक सुबत्ता येण्याच्याकरता मदत होते. दुसरं मी शहर निवडलं ते बारामती निवडलं, कारण बारामतीची लोकसंख्या, मतदारसंख्या 1 लाखाच्या पुढे गेलेली आहे. एक चांगलं शहर म्हणून मी त्या शहराचा प्रसार करतोय, त्या शहराला चांगल्या पद्धतीनं बनवतोय, सगळ्या बारामतीकरांना विश्वासात घेतोय, त्यांचंही सहकार्य घेतोय. मित्रांनो, तशाच पद्धतीनं तुमच्या माझ्या पुणे जिल्ह्यातल्या 13 तालुक्यामध्ये चाकणची लोकसंख्या एवढी प्रचंड वाढलेली आहे की तिथं आपल्याला कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्याकरता जी योजना आम्ही आणतोय त्याच्यात मी 3रं शहर हे आपलं चाकण शहर घेतलेलं आहे. त्याच्याकरता राज्य सरकारचं इथं जी जागा आहे ती जागा पण आम्ही उपलब्ध करून देतोय. आपल्याला पण सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी इथं प्रचंड संख्येने आलेल्या आहेत. मी त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. समाजामध्ये मान, सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम गेले अनेक वर्ष आम्ही सरकारच्या माध्यमातून करतोय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करतोय. यावेळेस अतिशय विद्या विभूषित अशा प्रकारची भाग्यश्रीच्या रूपाने एक चांगला उमेदवार आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचं काम हे आपल्याला करायचं आहे. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, भावनिक होऊ नका. भावनेने प्रश्न सुटत नाही. समोर पण काही उमेदवार, इतरही पक्षांनी उमेदवार उभे केलेले. आपण तुलना करा. आज मी तुम्हाला सांगतो की काही वर्षांनी आपल्याला इथं महानगरपालिकेचं रूपांतर करावं लागेल. कारण ज्या प्रकारे मी पाहतोय आपले चौक, मधल्या काळामध्ये मी इथल्या वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्याकरता पहाटे पहाटे आलेलो होतो. त्याच्यातनं काही आपले चौकातले बऱ्याच गोष्टी आपण त्या बाजूला केल्या. लोकांना कशी तिथं सुविधा देता येईल हा प्रयत्न केला. काही लाईटचे खांब होते ते आम्ही शिफ्ट केले. मी PWDला विश्वासात घेतलं, MIDCला विश्वासात घेतलं, नॅशनल हायवेला विश्वासात घेतलं, आमचं PMRDA त्याला विश्वासात घेतलं, कारण हे सगळं PMRDच्या हातीमध्ये येतं. आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं की आपण वेगवेगळ्या माध्यमातून मी तुम्हाला निधी देतो, ही सगळी कामं केल्याशिवाय खऱ्या अर्थाने माझ्या चाकणकरांना समाधानाने तिथं राहता येणार नाही, जीवन जगता येणार नाही, वाहतुकीच्या कोंडीला तोंड देता येणार नाही. आणि त्याच्यामुळं आपण त्याबद्दलचा निर्णय घेतला. मित्रांनो, ही प्रमुख समस्या विशेषतः नाशिक फाटा ते राजगुरुनगर अशी पाहणी केल्यानंतर मी तातडीच्या बैठका लावून वेगवेगळे प्रस्ताव मंजूर केलेत. आता पावसाळा थांबलाय. आता उद्याची आचारसंहिता संपल्यानंतर तुम्ही आमच्या छोट्या बहिणीला भाग्यश्रीला निवडून दिलं तर मी तिला विश्वासात घेईन, दिलीप मोहित्यांना विश्वासात घेईन, आमचे इथले शहर अध्यक्ष आहेत रामशेठ गोरे त्यांना विश्वासात घेईन, तुम्हाला विश्वासात घेईन. आणि त्या प्रकारे आम्ही सगळे आमच्या वेगवेगळ्या प्रभागातले जे नगरसेवक नगरसेविका म्हणून दिलेले आहेत त्याच्यातले काही बिनविरोध आले, काही ठिकाणी थोडीशी दमदाटी झाली, परंतु नवीन चेहऱ्यांना पण आम्ही संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. काही अनुभवी पण उमेदवार माझ्या चाकणचा सर्वांगीण विकास होण्याच्या करता आम्ही दिलेले. मित्रांनो, इथं DPRचा एक मुद्दा उपस्थित झालेला आहे. आत्ता मला आमचे रामशेठ गोरे सांगत होते की दादा,
त्याचा आपल्याला पुनर्विचार करावा लागणार आहे। हरकत नाही, मीच तुमचा पालकमंत्री आहे, त्याच्याबद्दल आपण सगळ्यांची प्रमुखांची बैठक घेऊ। ज्यांना या पक्षाचं जास्त ज्ञान आहे त्यांना घेऊन आम्ही बसू आणि DPR मध्ये काय चेंजेस केले पाहिजे, काय निर्णय घेतले पाहिजे, काय बदल केले पाहिजे, कुठले बदल ठेवले पाहिजे। कारण DPR तयार करताना हे शहर ज्या पद्धतीने वाढतंय तसे रस्ते इथं मोठे ठेवले पाहिजे, इथं स्मशानभूमी असली पाहिजे, इथं दफनभूमी असली पाहिजे, इथं उद्यानं असली पाहिजे, इथं मुलांना मुलींना वेगवेगळ्या भागात क्रीडांगण असले पाहिजे, इथं भाजी मंडई असली पाहिजे, इथं आमच्या महावितरण कंपनीला जर ट्रान्सफॉर्मर उभे करायचे, सबस्टेशन उभं करायचं म्हटलं तर ती व्यवस्था देखील असली पाहिजे। काही महत्त्वाच्या बाबी समजा ज्येष्ठांना काही आपल्याला उभं करून द्यायचं आहे तर त्याच्याबद्दलचं आपल्याला आरक्षण असलं पाहिजे। याचबरोबर इथं ज्येष्ठ नागरिकांना आणि बालकांच्या करता पण काही खेळणी, काही उद्यानामध्ये काही व्यवस्था, बसायला 2 घटकात त्यांना एक आनंद मिळाला पाहिजे। त्याच्यामध्ये व्यापारी वर्गाच्यासाठी एवढा इथं व्यापार वाढला आहे। मध्ये मी एका सोने चांदीचं उद्घाटन केलं, रांका ज्वेलर्सचं, ते आपण पाहिलं। इमारती मोठ्या मोठ्या होत आहेत, त्याच्यामुळं आपल्याला छोट्या मोठ्या व्यवसायधारकांना देखील मोठं व्यापारी संकुलन निर्माण करण्याचं गरज आहे। ते उद्याच्याला आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी करून देऊ। भाजी विक्रेते, हातगाडी यांच्यासाठी स्वतंत्र भाजी मार्केट, त्याच्याबरोबर आपल्याला पार्किंगची व्यवस्था करावी लागेल। कारण बऱ्याचशा ठिकाणी पार्किंग कुठेही करतात, वाहनाची संख्या वाढते, 2 चाकी वाहनं, 3 चाकी वाहनं, 4 चाकी वाहनं, इलेक्ट्रिक वाहनं यायला लागली। चार्जिंग केलं तर ती गाडी चालते, पेट्रोल डिझेलची वाहनं आहे, CNG गॅसची वाहनं आहे आणि त्यामुळं दिवसेंदिवस आता सगळेजण त्यांना परवडतील अशी छोटी मोठी वाहनं घेतात आणि त्याच्यातून आपल्याला जे काही त्यांना त्या वाहनाचा वापर करायचा आहे तशा पद्धतीनं ते वापर करतात। शहरामध्ये घनकचऱ्याची तर एवढी मोठी समस्या आहे, आपल्याला आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनच, कचऱ्याचं विघटन करूनच आपल्याला ह्याची समस्या सोडवावी लागेल। ती सोडवता येते। मध्य प्रदेशमध्ये इंदूरसारख्या ठिकाणी इतकं सुंदर इंदूर शहर देशामध्ये त्यांना पहिला क्रमांक मिळतोय। त्या धर्तीवरच आम्हाला चाकण, लोणावळा आणि बारामती ह्या पहिल्या टप्प्यामध्ये करायच्या आणि मग त्याच्यात आम्हाला यश आलं की दुसऱ्या टप्प्यामध्ये इतर आम्ही शहरं घेणार आहे। मग त्यावेळेस आपण राजगुरुनगरचा पण विचार करू शकतो। माझी तुम्हाला विनंती आहे, लाडक्या बहिणींनो, आम्ही हे सगळं करत असताना आज संपूर्ण चाकणमध्ये फिरत असताना कुठेही कचरा, प्लास्टिक, घाण ही पाहायला मिळते। ते आपल्याला पण तुम्हाला चांगल्या सवयी लावाव्या लागतील। आम्ही कचरा गाड्या देऊ, आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं किती वाजता कुठल्या भागामध्ये गाडी येणार आहे, त्यावेळेस इंदूरला तसंच आहे। मग काही ठिकाणी सकाळी येते, काही ठिकाणी थोड्या वेळाने येते आणि अशा पद्धतीनं जे कचऱ्याचं विघटन करायचं आहे तेही आपण करू। भाग्यश्री त्याच्यामध्ये चांगलं लक्ष देईल, आमचे रामशेठ शहराध्यक्ष म्हणून लक्ष देतील, बाकीचे आमचे नगरसेवक नगरसेविका हे त्याच्यामध्ये लक्ष देतील। त्याच्यामध्ये आमच्या चाकण शहरातील नागरिकांच्या करता वाढलेल्या करांचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याच्यात काही सुधारणा करण्याची गरज आहे। त्यामध्ये मला पुन्हा एक बैठक घ्यावी लागेल आणि त्याच्यातून मार्ग काढावा लागेल। मित्रांनो, आज तुमची लोकसंख्या एवढी वाढली, पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील इथं गंभीर झालेला आहे। त्याच्याकरता पाणी आपल्याला जास्तीचं द्यावं लागेल। आत्ता माझ्या चाकण शहरामध्ये 1 दिवसाआड अपुरं पाणी येतं। भामा आस्केड धरणातनं कमी क्षमतेने पाणी पुरवठा होतो। सुधारित मुबलक प्रमाणामध्ये पाणी आरक्षित करावं लागणार आहे, ते आम्ही करू। स्वच्छ आणि निर्मळ पाणी, जलशुद्धीकरण केंद्रातनं पाणी आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या बाबतीमध्ये नागरिकांना उपलब्ध करून देऊ। हा प्रश्न फार मोठा आहे, तो आम्हाला सोडवावाच लागेल। मी आपल्याला सांगतो, मी शब्दाचा पक्का आहे, मी विकास कामाचा ध्यास घेतलेला माणूस आहे, मी कामाचा माणूस आहे आणि त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मला साथ द्या, तुम्ही मला सहकार्य करा।
तुमचं पवित्र बहुमोल मत उद्याच त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करू नका. आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललोय. आम्ही जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करत नाही. आम्ही जातीय सलोखा ठेवतोय. ही आम्हाला शाहू फुले आंबेडकरांची शिकवण आहे. त्या शिकवणीच्या बाहेर आम्ही जाऊ शकत नाही. आम्ही बेरजेचं राजकारण करणारी माणसं आहोत आणि त्याच्यामुळं आम्हाला ही नवी योजना तुमच्याकरता मंजूर करावीच लागेल. आमच्या इथं आपल्या इथं झोपडपट्टी आहे, त्याचं पुनर्वसन करावं लागेल. त्याकरता SRAची योजना राबवता येते का माडाला बरोबर घेऊन काही योजना राबवता येते त्याही बद्दलचा निर्णय आम्ही घेऊ. मध्ये उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, STP आता पाण्याची व्यवस्था केली की मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडतं, खराब पाणी. त्याला आपण गटारचं पाणी म्हणतो, ड्रेनेजचं पाणी म्हणतो. त्याच्यावर STP सुरेश STP आपल्याला बसवावं लागेल, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट. त्याच्यामध्ये ते बसवल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आत्ता आपल्या ओढ्या नाल्याला इतकं खराब पाणी जात आहे, त्याच्यामध्ये लोक कचरा टाकतायत, घाण करतायत. पाऊस पडल्यानंतर ते सगळं पाणी आपल्या नदीला जात आहे, आपली नदी घाण होती आहे. म्हणून आता वेगवेगळी शहरं आपापला STP प्लांट बसवायला लागलेले आहेत. ते तुमच्या कराच्या उत्पन्नातनं होणं शक्य नाही. त्याकरता राज्य सरकारची मदत, केंद्र सरकारची मदत तुम्हाला लागणार आहे. मित्रांनो, मी NDAचा घटक पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आम्ही देशाचे पंतप्रधान असतील, देशाचे मोदी साहेब, अमित शाह साहेब असतील, तिथं नड्डाजी, त्यांच्याकडं नगरविकास हे आहे, अर्बन डिपार्टमेंट आहे, त्यांचाही आम्ही मदत घेऊ. रस्त्याच्याबद्दल नितीन गडकरींची मदत घेऊ. रेल्वेचे प्रश्न आपल्याला पुढे सोडवायचे, त्याकरता वैष्णवी साहेबांची मदत घेऊ. चाकणकरांनो, वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता आता आम्ही ती मेट्रो पिंपरी चिंचवडमधली चाकणपर्यंत आणण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णय घेऊन तुम्हाला मी मतं मागायला आलेलो आहे. त्या निर्णयाला 20% रक्कम राज्य सरकारची असते, 20% केंद्र सरकारची असते, 10% स्थानिक उपलब्ध करून द्यायची असते. आम्ही PMRDची मदत घेऊ. 50% रक्कम आपण अशी उभी करू, बाकीची 50% वित्तीय संस्था देतात, काही प्रॉब्लेम नाही, ते आपण करू. आता तर मी चाकणपर्यंत आणतोयच. दिलीप मोहिते पाटलांचा खूप आग्रह होता, आमच्या रामचेक गोऱ्यांचा आग्रह होता, माझ्या इथल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. शेवटी या सगळ्या गोष्टीला पैसा लागतो. आया बहिणींनो, सगळी सोंग करता येतात, माय माऊलींनो पैशाचं सोंग नाही करतायत. बांधवांनो लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळं आपल्याला हेही काम करायचं आहे. आणि चाकण नगर परिषदेची नवीन प्रशासकीय इमारतीचीच काम करण्याकरता PWDची जागा ही तिथं आपल्याला पाहिजे. त्याचीही माहिती मला आत्ता देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळं आपण ह्या सगळ्या गोष्टी करू. आपण नगरपट्टी आणली. चाकणच्या सुधारित पाणी पुरवठ्याच्या करता 169 कोटीची योजना आपण त्या ठिकाणी करतोय. चाकण नगर परिषदेची जी नवी वास्तू आहे, कारण तुम्हाला नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये कधी जायचा प्रसंग आला तर 13 कोटी रुपयाची ती इमारत करतोय. आणि चाकण उपजिल्हा विस्तारित रुग्णालय, एवढा मोठा भारतातला समाज विधी भारत आहे माझं चाकण म्हणजे. इथं राजस्थान आहे, इथं झारखंड आहे, इथं UP वाले, इथं बिहारवाले, इथं साऊथचे लोक आहेत, इथं माझ्या मराठवाड्यातले लोक आहेत, माझ्या बीडचे लोक आहेत, माझ्या पुणे जिल्ह्यातल्या पण वेगवेगळ्या भागातले लोक आहेत. अनेक लोक इथं आहेत आणि इंडस्ट्री वाढतीये. मोठे मोठे उद्योगपती येत आहेत आणि चाकणमध्ये गुंतवणूक करतायत. त्याच्याकरता आपल्याला आरोग्य पण चांगलं ठेवावं लागणार आहे. म्हणून आम्ही 100 बेडचं 94 कोटी रुपयाचं तिथं चांगले डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, स्वच्छता दूत. चाकणकरांनो, माझी बारामती मी इतकी चांगली केलेली तुम्ही कधीतरी बघितलं असेल. काही जण पाहायला नात्या गोत्याच्या लोकांना भेटायला आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. मला टप्प्याटप्प्याने मी एकदम
चाकण करू शकणार नाही, कारण बारामतीला मी 35 वर्ष काम करतोय, तेव्हा आता ती बारामती सुंदर स्वच्छ हरित बारामती झालेली आहे. आपण करू. तुमची सगळ्यांची साथ असेल ना. बारामती मी का केली? बारामतीच्या जनतेने मला सातत्याने पाठिंबा दिला. तुम्ही मला पाठिंबा द्या. लाडक्या बहिणींनो, तुम्ही मला सहकार्य करा. माय माऊलींनो, तुम्ही आमच्या भाग्यश्रीला आणि बाकीचे सगळे इथले नगरसेवकाचे उमेदवार आणि या नगरसेविकेच्या उमेदवार यांचं घड्याळाचं चिन्ह, त्याचं बटन दाबायचं, तेवढं काम करा. मी आता कबूल केलेलं काम करायला हा पठ्या अजित पवार तुमच्याकरता कुठेही कमी पडणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. मी शब्दाचा पक्का आहे. मी कामाचा माणूस आहे. शेवटी पुणे जिल्हा तुमचा आहे, तसा पुणे जिल्हा माझा पण आहे. जे काही चांगलं वाईट होणार आहे ते आपलं जिल्ह्यातच होणार आहे. कधी दुःखाच्या प्रसंगाला आपल्याला सामोरं जावं लागेल, कधी सुखाच्या आनंदाच्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल. बाहेरचे लोक येतील, पुणे जिल्ह्याच्या बाहेरचे, नुसतं आम्ही हे करू ते करू सांगतील आणि निघून जातील. आपलं आपल्यालाच माहिती, ज्याचं जळतं त्याला कळतं, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि माझी विनंती, आज प्रचंड संख्येने तुम्ही आलाय, म्हणजे समाधानी आहे, पण या गर्दीचं रूपांतर उद्या घड्याळाचं बटन दाबण्याच्या करता झालं पाहिजे. ही माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. मला विश्वास आहे, आमची भाग्यश्री असेल, सगळ्या माझ्या ह्या लाडक्या बहिणी असतील, सगळे माझे बांधव असतील, हे तुम्ही टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. दाखवायचं आहे, ते करून दाखवण्याच्या करता मी त्यांच्या पाठीशी उभा आहे. मी जिल्हा वार्षिक योजनेमध्ये उद्याच्याला भाग्यश्रीने सांगितलं, दादा इथं मदत झाली पाहिजे. आमच्या रामशेट्टी सांगितलं, दादा हे केलं पाहिजे. आम्ही शब्द दिला. दिलीप मोहिते पाटलांनी सांगितलं, दादा हे केल्याशिवाय आम्ही त्याच्याकरताच आहोत ना. आम्ही करून दाखवलंय. आता आम्हाला दाखवायचंय. पहिला 100 दिवसाचाच मी कार्यक्रम घेईन भाग्यश्रीला, सगळ्या लाडक्या बहिणींना आणि माझ्या बांधवांना बोलून बारामतीमध्ये. आणि मी सांगेन मी कसं सकाळी 5 वाजता माझ्या बारामतीतले झाडलोट करणारी महिला आणि पुरुष उठतात आणि झाडलोट करून टाकतात. 7:30ला तर बारामती शहर चकाचक असतं. मी खोटं बोलत नाही, जवळच आहे. कधी येऊन बघा काय सुधारणा केल्या. पण कशामुळे केल्या? त्यांनी मला 35 वर्ष निवडून देत आहेत ना. कसली लाट आली, कसली लाट गेली, दादा एवढंच. दादाचं चिन्ह कुठलंय? घड्याळ. घड्याळाचं बटन दाबायचं आणि मग मला सांगतात, दादा लाखाच्या पुढे निघून दिला, आता काम करा. की बोजा असा असतोय की मी कामालाच लागतोय आणि सकाळी 6ला उठून कामाला लागतोय. त्या दिवशी पण चाकणला 6ला आलो होतो, तर काय सांगतो माहिती घ्या. अरे मी ज्यावेळेस सांगतो मी कामाचा माणूस आहे, मी कामच करतो म्हणून म्हणतो. मी उशिरापर्यंत झोपणारा सूर्यमुखी नाहीये. ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या. आणि त्या पद्धतीनं बाबांनो आपल्याला पुढे जायचंय. परंतु ती सगळी साथ तुम्ही मला द्या. तुम्ही नशीबवान आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देहूजवळ आहे, आळंदीजवळ ह्या सगळ्या परिसरामध्ये तुम्हाला राहतात. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान चक्रेश्वर महादेवाच्या चरणी मी नतमस्तक होतो. पण त्यालाही प्रार्थना करतो की ह्या लोकांना आमच्या भाग्यश्रीला निवडून देण्याच्या करता काहीतरी सांग, अशा पद्धतीची प्रार्थना करतो. मित्रांनो, चाकण हे आशिया खंडातलं अतिशय महत्त्वाचं औद्योगिक आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. कारण मी मगाशी काय सांगितलं, इथं ॲटो इंडस्ट्री आहे, ॲटोमोबाईल्स आहे आणि उत्पादनाचं खूप मोठं केंद्र आहे. त्याच्यामुळं ह्याला एक आगळं वेगळं महत्त्व आहे. त्यामुळं महाराष्ट्रात एवढ्या वेगवेगळ्या राज्यातनं लोक आलेलं शहर जर कुठलं आहे आपल्या जिल्ह्यात, महाराष्ट्रातलं जाऊ द्या, आपल्या 13 तालुक्यात, तर ते फक्त तुमचं माझं चाकण आहे.
त्याच्या मागचे कारण काय त्याचाही विचार करा, म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा समजेल. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आमच्या भाग्यश्री विवेक वाडेकर या आपल्या चाकण गावच्या माजी उपसरपंच आहेत. चाकण गावच्या विकासाच्या करता कोणताही प्रश्न असू द्या त्या नेहमी तिथं तत्पर असतात. हे आजपर्यंत आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यांना मोठ्या मताधिक्याने आपण विजय करा. ही 169 कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना त्यांनी पहिल्यापासून सतत ह्या गोष्टीचा पाठपुरावा करलेला आहे. पाणीदार जलदूत या नावाने ज्यांना सन्मानित केलेले आहे ते कालिदास दादा वाडेकर यांची ती सून आहे. त्याच्यावर कालिदास दादा वाडेकर पण तिला मार्गदर्शन करतील, तिला वडिलकीच्या नात्याने सल्ला देतील. नारायणराव बाप्पा शिंदे आणि सावित्रीबाई नारायण शिंदे यांची ती कन्या आहे. हे दोघंही जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून बीडमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळं तिला राजकारण काही वेगळं नाही आहे. आज शिंदे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नारायण बाप्पा हे जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून तिथं काम करतायत. आज आलेले लेकीला मतदान करा अशी विनंती करण्याच्या करता. मित्रांनो, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत करत भाग्यश्रीताई हिनं विद्यार्थी संघटनेत उत्तम काम केलेलं आहे. तिच्याकडे कुशल नेतृत्व आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक माझ्या लाडक्या बहिणींना, अनेक भगिनींना उद्योग व्यवसाय तसंच संघटन कौशल्य निर्माण करून विकास साधण्याचं काम तिनं केलेलं आहे. माहेरकडनं देखील जन्मापासूनच समाजकारण राजकारण याचे बाळकडू आमच्या भाग्यश्रीला मिळालेले आहेत. ती तरुण आहे, ती तडफदार आहे, दूरदृष्टी आहे आणि उच्च शिक्षित आहे. MBA झाली ना, MBA झालेली आहे, उच्च शिक्षित आहे. त्या शिक्षणाचा उपयोग तिला माझ्या चाकणच्या सर्वांगीण विकास करण्याच्या करता करायचा आहे. हे तिचं विजन आहे. पण ते केव्हा पूर्ण होईल? तुम्ही तुमचा पवित्र असं बहुमोल असं मत तिला उद्याच्या घड्याळच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून केलं तर. आज तुम्ही नागरिक म्हणून जेवढे काही तुमचे उमेदवार आहेत ते आपण डोळ्यासमोर आणा. त्याच्यात आमची भाग्यश्री नितर पण आणा. तुम्ही तुम्हा मनाला प्रश्न विचारा, कोण आपल्या विकास कामाला मदत करू शकतो? बारकाईने विचार केल्यानंतर तुमच्या पुढे एकमेव नाव येईल आणि ते म्हणजे भाग्यश्री. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून मी मगाशी म्हटलं, भावनिक होऊ नका. भावनेने प्रश्न सुटत नाही, हे आपण लक्षामध्ये घ्या. आणि अशा पद्धतीनं आपल्याला बाबांनो पुढे जायचंय. आज माझा इथं मराठा समाज ह्या चाकणमध्ये राहतो, माझा माळी समाज मोठ्या प्रमाणात राहतो, माझा मुस्लिम समाज राहतो, माझा मागासवर्गीय समाज, नवबुद्ध, मातंग, चर्मकार हे सगळेजण राहतात. आदिवासी समाज पण माझा राहतो, कारण आपल्याला लागूनच आदिवासी भाग आहे. तसंच मी सांगितलं आपल्या परराज्यातली पण झारखंड, राजस्थान, खानदेश, मराठवाडा, उत्तर प्रदेश, बिहार ह्या सगळ्या भागातनं अनेक लोक इथं राहतात. साऊथ भारत, दक्षिण भारत त्याला आपण म्हणतो. या पद्धतीने आपण ह्यावेळेस वेगवेगळ्या जाती धर्माला आम्ही प्रतिनिधित्व दिलेलं आहे. आम्ही कातकरी समाजाच्या शिवाजी तुकाराम मुकडे यालाही प्रतिनिधित्व दिलेलं आहे. माझा कातकरी समाजाचा पण प्रतिनिधी या नगरपालिकेमध्ये पाहिजे. आम्ही नुसती भाषणं करत नाही, आम्ही कृती करून दाखवतो. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. आमचा वर्षाताई सुयोग शेवकरी ह्या बिनविरोध त्यांची निवड झाली, बिनविरोध. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद, तुमचे आभार. तसंच आमचा प्रकाश राजाराम भुजबळ याची बिनविरोध निवड झाली. लोकांनी या दोघांच्यावर विश्वास टाकला की यांना बिनविरोध दिलं पाहिजे. दम दाटी करून बिनविरोध झालेले नाही. विचारा, आमच्या ताईने पण कोणाला बिनविरोध, वर्षांनी पण कोणाला दमदाटी केली नाही आणि आमच्या प्रकाशरावनी पण केली नाही. ती पण आमची बीडची आहे. परत म्हणाल बीडचा पालकमंत्री झाल्यापासून ह्याला बीडशिवाय दुसरं दिसतच नाही. फक्त भाग्यश्री वर्षा, बाकी आपलं पुणे आणि चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. या पद्धतीनं मित्रांनो जाऊ.
आपण पुढे जाऊ. ही जशी MBA झाली ना तशी कुमारी श्रुती विजय भोंडवे आर्किटेक्ट आहे. आर्किटेक्ट सगळ्या त्यांच्या बुद्धिमत्तेचा फायदा माझ्या चाकणला झाला पाहिजे. हा आमचा दृष्टिकोन आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दृष्टिकोन आहे. या पद्धतीनं मित्रांनो आपण त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि म्हणून आमचे शहराध्यक्ष राम गोरे यांनी दहशतीला आणि दबावाला बळी न पडता आपली सुविद्य पत्नी पौर्णिमा राम गोरे यांना पण उभं केलं. आमचा शहराध्यक्ष खमके आहे, कोणाला घाबरला नाही. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आरेला कार्य करण्याची आमची धमक आहे. आम्हाला मुद्दाम वाद करायचा नाही. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर सुसंस्कृतपणा आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवला आहे, तो आम्ही कधी सोडणार नाही. आज मला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचे संदेश पंजाबराव कांबळे आठवले साहेबांच्या पार्टीचे प्रमुख हे यांनी पण आपल्याला सगळ्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामध्ये जाहीर पाठिंबा त्यांनी दिलेला आहे. त्याबद्दल मी आमच्या संदेश कांबळे, राजाभाऊ गोतारणे, गीतांजली भस्मे, गौतम वाघमारे, बाळासाहेब लोंढे या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांचे मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर इतर पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी आपल्याला त्याच्याबद्दल एवढंच सांगेन, बाबांनो आम्ही हा सगळी कामं करून दाखवू. आपल्या चाकणमध्ये वाघ वस्ती आहे, तेथील नागरिकांना पण घरं पक्की करून हवी आहेत आणि त्यांच्या नावावर करून हवी. त्याबद्दलची पण आम्ही बैठक घेऊ आणि काय अडचण आहे ते तुमच्याही प्रतिनिधींना विचारू, अधिकाऱ्यांना विचारू आणि त्याच्यातनं मार्ग काढून देतो. ओढा अस्तरीकरण, आपला ओढा जो वाहतोय तो अतिशय घाणीनं डबडबलेला आहे. त्याहीमध्ये मशिनरी लावून त्या ओढ्याचं पण काम आम्ही करून देतो. आणि महात्मा फुले नगर गट नंबर 2 पोलीस स्टेशनच्या जागेवर 50 वर्षापासून मोठी बहुजन समाजाची वस्ती आहे. त्यांना हक्काची गरज नाही. आम्ही आता कायदा आणलेला आहे की या भारतामध्ये जन्मलेल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना जे बेघर आहेत, जे भूमिहीन नाहीत, त्यांना जागा द्यायची आणि त्यांना घरं बांधून द्यायची. तो कार्यक्रम उद्याच्याला भाग्यश्री आणि माझ्या त्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भावंड यांची बटणं घड्याळाचा दाबा. मी त्याच्यामध्ये आपले शिवाजीराव आढळराव पाटील हे माडाचे चेअरमन आहेत पुणे विभागाचे, त्याच्यात पण योजना आहे. SRAची पण योजना आहे आणि पंतप्रधान आवास योजना घरकुलाची त्याच्यात राज्य सरकार पण मदत करत आहे. मित्रांनो ही एक सुवर्ण संधी चाकणकरांना चालून आलेली आहे. अजिबात जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करू नका. तुमच्या पुढच्या पिढीच्या भवितव्याचा विचार करा. आणि हा विचार केल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. मी मुस्लिम समाजाच्या करता शादीखाना पण करून देईल, काय काळजी करू नका. त्याच पद्धतीनं इतर समाजाच्या करता देखील तुमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या करण्याच्या करता, कारण आम्ही अजून 4 वर्ष सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि तुमचा पालकमंत्री म्हणून काम करणार आहे. त्याकरता आम्ही सांगतोय ते उद्या करून दाखवणार आहे. जर नाही केलं तर 5 वर्षांनी तुम्ही सांगा अजित पवार त्यावेळेस येऊन तू भाग्यश्री आणि बाकीच्यांच्या करता मतं मागितली, ही कामं झाली नाही. आम्ही कार्यक्रम केला आहे. भाग्यश्रींनी माझ्या सगळ्या नगरसेवक नगरसेविकांनी 100 वर्षाच्या पहिल्या टप्प्यात काय करायचं, जसं आम्ही 100 दिवसाचा कार्यक्रम महायुतीचं सरकार आल्यानंतर केला होता, तसं नंतर 6 महिन्यात काय करायचं, वर्षभरात काय करायचं, 3 वर्षात काय करायचं आणि 5 वर्षात काय करायचं, असा आमचं विजन आहे, असा आमचा कार्यक्रम आहे. माझी एवढीच विनंती आहे, अजिबात आजची रात्र फार काळजीनं काढा, काळजीनं विचार करा, कुठल्या प्रलोभनाला बळी पडू नका. तुमचं मत अतिशय महत्वाचं आहे. चाकणचं काय कायापालट करायचा का नाही करायचा याबद्दलचा विचार करून उद्याच्याला मतदान करा. मला खात्री आहे, मला विश्वास आहे, हा ज्यावेळेस विचार कराल त्यावेळेस फक्त तुम्हाला भाग्यश्री डोळ्यासमोर येईल आणि तिचं घड्याळ आणि इथं बसलेल्या सगळ्या माझे उमेदवार त्यांचे खुणा म्हणजेच घड्याळ, त्या घड्याळाच्या चित्रावर शिक्का मारा आणि ह्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. आणि तुमच्या पुढच्या जी काही आपल्याला वाटचाल करायची त्या वाटचालीला आपण रस्ता करून द्या.
बाकीची जबाबदारी ह्या अजित पवाराची हा शब्द तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजित